गाडगेबाबांच्या कीर्तनी बाबासाहेबांनी बसावं, काहीतरी कारण असावं. पुरोगामी महाराष्ट्राला संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा लाभलाय. संत गाडगेबाबांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, दांभिकता व कर्मकांड यांचा आपल्या कीर्तनातून कडा तिरस्कार करून मानवतेचा संदेश दिलाय. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेबरोबरच शिक्षणाचा पुरस्कार केला. बहुजनांची मुले शिकली पाहिजे यासाठी त्यांनी समाजात प्रबोधन केलं. आज महिला उच्च पदावर पोहोचल्या ही संविधानाची ताकद आहे. त्यामुळे पोथी पुराण वाचून चालणार नाही, तर भारतीय संविधान वाचा असा मूलमंत्र प्रसिद्ध खंजरीवादक व समाज प्रबोधनकार संत सत्यपाल महाराज यांनी दिला. संत गाडगेबाबा समाधी मंदिर ट्रस्ट अमरावती द्वारा आयोजित संत गाडगेबाबा यांच्या 69व्या पुण्यतिथी महोत्सवात सत्यपाल महाराज यांच्या संतवाणीने उपस्थितांचे सार्वजनिक प्रबोधन घडून आलं. या कार्यक्रमात सत्यपाल महाराज यांनी संत गाडगेबाबा यांच्या विचारांना अभिप्रेत असलेला समाज घडविण्यासाठी सर्वांनी बाबांचे पुरोगामी विचार व रोकडा धर्म पाळण्याचं आवाहन केलं. यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे व दाखले देऊन संत गाडगेबाबा यांचा दशसूत्री कार्यक्रमाचं महत्त्व पटवून दिलं. आज काही कमर्शियल स्वयंघोषित बाबा हे देवा धर्माच्या नावावर लोकांची दिशाभूल करतायत. त्यामुळे समाजात काही अनुचित प्रकार घडण्याचंही समोर आलंय. मंदिरात जाऊन एक लोटा जल वाहिल्यापेक्षा रुग्णालयात जाऊन रक्तदान करा असं सांगून सत्यपाल महाराजांनी रक्तदान, अवयवदान व देहदानाचं महत्त्व पटवून दिलंय. यावेळी त्यांनी महिलांचे उद्बोधन घडवून आणताना महिलांनी आज जिजाऊ, सावित्रीबाई, रमाई, अहिल्यादेवी यांचे आदर्श घ्यावा, तर पुरुषांनी व्यसन व बाह्य रुग्णांपासून दूर राहण्याचं आव्हान सुद्धा सत्यपाल महाराज यांनी केलं. यावेळी त्यांनी आजच्या तरुणाईमधील प्रेम या विषयाला सुद्धा हात लावला असता मैफिलीत चांगलीच रंगत आली व हास्याचे फवारे उडाले. गेल्या 14 डिसेंबरपासून गाडगेनगरस्थित समाधी मंदिरस्थळी संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी यात्रा महोत्सव हा निष्काम अनुयायी व विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांच्या सानिध्यात सुरू असून सागर देशमुख, समाजभूषण हरिभक्तपरायण भरत महाराज रेळे, सेवाधारी अतुल रेळे तसेच संत गाडगेबाबा समाधी मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक प्रकाश महात्मे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक, आध्यात्मिक, प्रबोधनात्मक तसेच गोरगरीब जनतेसाठी सेवाभावी उपक्रम राबवले जात असल्याने या महोत्सवाला अनुयायांची मोठी गर्दी दिसत होती. ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज.